हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सुशीला चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा. नंतर टॉवेलने पुसून घ्या. केसाच्या मुळांना दही लावावे आणि 20 मिनिटे झाल्यावर शॅम्पू वापरून केस धुवावे. केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. बेसनमध्ये दही हळद मिसळून त्याचा घट्ट फेस पॅक चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी धुवून टाका. चेहरा छान चमकदार होतो. आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब केला पाहिजे. स्क्रब केल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचाला तेज येते. त्वचा चांगली ठेवण्यासाठी पाणी, भाज्या, भरपूर फळे, सुकामेवा यांचा समावेश असावा. त्यामुळे चेहऱ्यावर तेज येते. अशा प्रकारे स्क्रब करून चेहरा धुवून घ्यावा. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जाते. 2 ते 3 लिटर पाणी पोटात गेले पाहिजे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे चांगले आहे. उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुवा. तसेच रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चराईज करा. त्यामुळे चेहरा मऊ राहील. आवळा केसासाठी उपयुक्त आहे. आवळ्याचे ज्यूस करून पिणे. आवळ्याचे पदार्थ कॅन्डी मुरब्बा खाल्ला पाहिजे. सफरचंद नियमित खाल्ल्याने पचन संस्था चांगली राहते. सफरचंद मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून खाल्ले पाहिजे. असे क्लचर लावून ठेवल्यावर वेळेवर सापडतात. बाहेर जाताना ड्रेस किंवा साडीवर मॅचिंग क्लचर लावले जातात. शोधावे लागत नाही. हिरव्या भाज्या नेहमी खाव्यात. आवळ्याचे पदार्थ कॅन्डी मुरब्बा खावा. केस नेहमी स्वच्छ ठेवावे. आता मला शेपूची भाजी बनवायची आहे. शेपूची भाजी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. मग मी चिरून घेतली. तव्यावर तेल टाकून हिरवी मिरची कट करून घेतली. लसूण टाकला. आता ही भाजी टाकून ही शेपूची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही आहे आमची किट्टू. हा व्हिडिओ येथेच थांबवते. मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. वरील ब्युटी टिप्स आवडल्या असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.